नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मसुरीची डाळ सुक्की बनवत आहोत. 100 ग्राम डाळ घेतली मी, त्याला स्वच्छ धुवून 10 मिनटं भिजत घातले. आता चला बनवूया. गॅस पेटवते, कढई ठेवूया. हे फॅन कढई नसले तरी चालतंय, कोणची पण कढई असलं तर चालतंय. माझ्याकडे कढई आहे म्हणून मी यूज करते. कढई गरम होत आहे. कढई गरम झालेलं आहे. आपण तेल टाकून घेऊया. हे मोठ्या चम्मचने मी 1 चम्मच तेल टाकत आहे आणि थोडंसं टाकून घेऊया. 1.5 चम्मच मी तेल टाकते. आता 1 चम्मच राई टाकून घेऊया. 1 चम्मच जिरा टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. जिरे आणखी राई चांगलं कढवून घेऊया. बघा लालसर झाले आहे जिरे. आता आपण कांदा टाकून घेऊया. हे 2 कांदे कापलेले आहेत, मी टाकून घेते. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया. आता चांगलं कांदा फ्राय झालेला आहे. आपण हे टमाटा बारीक चिरून घेतलेलं टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. याला 1 मिनिट झाकून घेऊया. झालं आहे 1 मिनिट. आपण बघूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. टमाटा मऊ झालेला आहे. आता चांगलं व्यवस्थित फ्राय झालं आहे. आपण हे अद्रक लसणाचं पेस्ट 1 चम्मच टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. एक 1 चम्मच हळद टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. हे 2 चम्मच मिरची पावडर घेतली आहे, आपण हे टाकून घेऊया. जास्त तिखट असलं तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता. आमची मिरची कमी तिखट आहे म्हणून मी 2 चम्मच घेतले आहे. आता हे डाळ टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपण गॅस स्लो करूया. मीठ अर्धा चम्मच टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. एकदम गॅस स्लो केले. 1 मिनिट झाकून घेऊया. 1 मिनिट झालं आहे. 1 मिनिट आपण बघूया. सुक्की डाळ आपली बनवून झाली आहे तयार. आपण हे कोथिंबीर टाकून घेऊया. व्यवस्थित फिरून घेऊया. किती छान शिजली आहे डाळ. सुक्की डाळ झाली बनवून. आता गॅस मी बंद करत आहे. किती स्वाद चांगला येत आहे. आता खाली ठेवते मी. भाकरीवर पण खाऊ शकतो, चपातीवर पण खाऊ शकतो, टिफिनला पण नेऊ शकतो. किती स्वादिष्ट झाली आहे. एकदम स्वाद येत आहे. छान छान.
तुम्ही पण असं करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.